आपल्या लाडक्या बाप्पासोबत आज ज्येष्ठा गौरींचं पूजन आहे, तर आता माहेरवाशीण आलीये म्हटल्यावर तिच्या आवडीच्या पदार्थांची मेजवानी तर आलीच। चला तर मग पाहूयात सुप्रसिद्ध अभिनेत्री संयोगिता भावे यांनी आज गौराईच्या नैवेद्यासाठी काय खास बनवलंय ते। नमस्कार, नैवेद्य स्पेशल मध्ये मी धनश्री पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। गणपती बाप्पांना आनंदी ठेवण्यासाठी आणि आपल्याकडे जोपर्यंत ते आहेत तेव्हा त्यांना आपल्या हातचे गोडधोड पदार्थ खाऊ घालण्यासाठी आपण सगळेच जण प्रयत्न करतोय। आता त्यामध्ये गौराईंचं सुद्धा आगमन झालेलं आहे। या माहेरवाशिणीला खुश करण्यासाठी, आनंदी करण्यासाठी आजही आपण एका प्रसिद्ध कलाकाराकडनं एक छानशी रेसिपी या स्वयंपाकघरात शिकणार आहोत आणि त्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत ज्यांना तुम्ही नेहमीच मालिका चित्रपटांमध्ये पाहता, अशा संयोगिता भावे। नमस्कार संयोगिता ताई। नमस्कार। आपलं खूप स्वागत आहे। गणेशोत्सवाच्या शुभेच्छा। तुला सुद्धा गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। बरं, आता बाप्पांसाठी खास नैवेद्याचे विविध प्रकार आपण इथून करतोच आहोत, प्रेक्षकांना आवडतायत ते, पण त्याबरोबर आता गौराई सुद्धा घरी आलेले आहेत आणि माहेरवाशिणीला सुद्धा असेच गोडधोड पदार्थ खाऊ घालायचे। तर गौरींसाठी म्हणून खास असा कोणता पदार्थ तुम्ही करणार? एक ना खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे। बरं, आप्पे आपण खातो, हो. तिखटा मिठाचे असतात, पण गौरी आणि गणपतीचे दिवस आहेत म्हणून आपण एक त्याला वेगळं स्वरूप दिलंय, गोडाचे आप्पे। अच्छा, हां, बरं। आणि करायला खूप सोपे आहेत कारण गौरीच्या दिवसांमध्ये खूप धावपळ असते घरामध्ये आणि माहेरवाशिणी आलेले असतात, त्यांचीही खूप लगबग चालू असते। आता याच्यामध्ये खूप गोडाधोडाचे क्लिष्ट पदार्थ करता येत नाही, खरंय, पण ही पटकन होणारी रेसिपी। खरंय खरंय। आणि पंचपक्वान्न करायची असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा एखादं पक्वान्न आपण हे करू शकतो। चला तयारी करून हो, चालेल, करूया। आता फक्त मी वाट पाहते गोड अप्पे कधी तयार होत आहेत। सुरुवात करूया। पहिल्यांदा ना आपण 1 कप रवा मिक्सर मध्ये घालूया। बरं, हा बारीक रवा, बारीक नाही, बारीक जाड कुठलाही चालतो। आणि दुसरं म्हणजे ना, सपोज आता रेग्युलर ह्याच्यासाठी नको असतील आणि उपासासाठी करायचे असतील तर आपण रव्याच्या ऐवजी वरई पण वापरू शकतो। बरं, बाकी इन्ग्रेडियंट सेम राहतील। एक वाटी रवा आणि अर्धी वाटी गुळ। आता आपण गुळ थोडासा पाण्यात मिक्स करून घेतले कारण आपल्याला तसंही पाणी घालायचंच आहे, म्हणून गुळ आधी विरघळून घेतलाय। बरं, समप्रमाणात घ्यायचं? नाही, निम्म। बरं, आणि आता हे आपण मिक्सर मध्ये छान वाटून घेऊया। एकजीव झालं की ते मिश्रण तयार होईल आपलं। आप्यांचं मिश्रण मिक्सर मधनं व्यवस्थित छान बारीक करून घेतलेलं आहे आणि आता पुढे? आता ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालायची आणि प्रत्येक जेव्हा आपण गोड पदार्थ करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं असतं, म्हणजे त्याची चव अजून छान लागते। आणि आता ह्या तिन्ही गोष्टी आपण एकत्र करून घेऊ। आता आपली थोडीशी कन्सिस्टन्सी आपली दाट आहे। इकडे मी आप्पे पात्र तापवत। हो, कन्सिस्टन्सी थोडी दाट आहे त्यामुळे आपण थोडं पातळ करून घेऊया। तर आपण जे अर्धी वाटी पाणी ठेवलं होतं बाजूला ते हळूहळू करत मिक्स करू त्याच्यामध्ये। अंदाज घेत ना? अंदाज घेत, हो। किंवा डोशाची कन्सिस्टन्सी वगैरे जशी असते तशी आली पाहिजे। आता हे सगळं एकजीव झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर घालायची, प्रत्येकाच्या घरात असते। आणि समजा बेकिंग पावडर नसेल तर फ्रूट सॉल्ट असतंच घरामध्ये, ते घालायचं आणि ते सुद्धा अगदी अर्धा चमचा। बरं, ते घातल्यानंतर ना पटकन ढवळायला लागतं कारण नाहीतर फसफसण्याची क्रिया थांबते। अच्छा, ते थोडंसं ना त्याला असे बुडबुडे यायला पाहिजे। आणि म्हणजे अगदी जेव्हा करायचं असेल, आता आप्पे पात्रात तापलेलं आहे आणि आता आपण आप्पे करण्यासाठी तयार आहोत तेव्हाच ते घालायचं। बरोबर। आता हे झालंय, हे 2 मिनिटं बाजूला ठेवूया। आता आप्पे पात्र तापलेलं आहे,
याच्यामध्ये आपण तूप घालू, मेन इन्ग्रेडियंट. मेन इन्ग्रेडियंट. आणि गोडाला ना कायम तूप वापरायचं, हो. तेल नाही चालत. आणि तूप हे फक्त ग्रीस करण्यापुरतं नाही, तर त्याचा एक वेगळा स्वाद आप्प्यांमध्ये सुद्धा उतरणार आहे. कारण आम्ही वापरतोय ते तूप आहे शुद्ध तूप, म्हणजेच गोवर्धन तूप. तूप तुम्हालाही वापरायचं असेल, आपण सगळेजण वापरतोच अर्थात, पण तूप म्हणजे फक्त आणि फक्त गोवर्धन तूपच. कारण गोवर्धन तूप बनलंय हे गाईच्या शुद्ध दुधापासून. या गणेशोत्सवामध्ये गोवर्धन घी घरी आणा आणि गणेशोत्सव साजरा करा. कारण गोवर्धन तूप म्हणजे शुद्ध, सोनेरी आणि दाणेदार. आता तूपही आपलं वितळलंय, तर ह्याच्यामध्ये आपण हे बॅटर घालूया. आणि कायम हे लक्षात ठेवायचं की बाहेरची जी बाजू आहे आप्पे पात्राची, तिथनं हे घालायला सुरुवात कर, कारण मध्ये आज खूप असते. हो हो, बरोबर बरोबर. बऱ्याच वेळेला ही चूक होऊ शकते की आपण मधनं घालायला सुरुवात करतो. आणि मग मधले पण आपल्या सोयीने घालतो आपण पटकन. असं करत करत घालायचे, म्हणजे आपला हे वर्तुळ पूर्ण होईपर्यंत पहिला घातलेला जो आप्पा आहे तो उलटा. सोडा किंवा बेकिंग पावडर जसं ताईंनी सांगितलं ते वापरल्याने तुम्ही त्याच्यावर मध्ये लगेच फरक बघू शकता की ते फुलून येत आहेत. बरोबर है ना. आणि ना आता आपण अगदी 1 ते 1.5 मिनिटं ठेवूया, म्हणजे ते व्यवस्थित फुलतील. बरं. मग त्याला उलट करायचं. ओके. दुसऱ्या बाजूने शिजवून घ्यायचे की झाले. वाह, क्या बात है. आता हे बाजूबाजूनी सुटायला लागले. हो. आपण उलटून बघूया की ते शिजलेत का. ओके. मस्त खरपूस सोनेरी रंग. हो. सोनेरी गोवर्धन तूप वापरलेलं ना आम्ही, त्याच्यामुळे तो गोवर्धनचा सोनेरी रंग. वा, एका बाजूनी आप्पे तर सुंदर झालेले आहेतच, दुसऱ्या बाजूनी झाले की मग आप्पे सर्व करायला तयार. संयोगिता ताई, तुम्ही इथे आलात आणि बाप्पांसाठी तसंच गौरींसाठी एक खूप सुंदर पदार्थ करून दाखवलात. त्यासाठी फक्त आम्ही आभार मानणार नाही, तर गोवर्धन कडून तुम्हाला ही आनंदाची गोड भेट. धन्यवाद. गोवर्धन या आपल्या लाडक्या ब्रँडनी आता मिठाई क्षेत्रात सुद्धा पदार्पण केलेलं आहेच. आणि त्यांनी लॉन्च केलेल्या मिठाया या शुद्ध तुपात बनवलेल्या आहेत. त्यामुळे या मिठायांमध्ये तुम्हाला मोदक, पेढे, काजू कतली, काजू पिस्ता रोल मिळू शकतात. तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या जवळच्या दुकानात लवकरात लवकर जायचं आहे आणि गोवर्धनची मिठाई खरेदी करायची आहे. कारण यंदाचा गणेशोत्सव आपण अगदी आनंदाने साजरा करणार आहोत, गोड साजरा करणार आहोत, तो गोवर्धन मिठाई बरोबर. गर्वाने गोवर्धन.